प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजेच की हर्षवर्धनला मेघाबरोबर लग्न करायचं असं आणि म्हणूनच त्याने ही सगळी खेळी खेळलेली असते. त्याने पत्रकारांना इथे सागरच्या घरी पाठवलेलं असं. पत्रकार देखील मेघाला खूप बोलत असतात. हे अजिबात इंद्राला ऐकवत नाही आणि इंद्रा देखील म्हणत असते, तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टीमध्ये का पडतात. सागर देखील चवताळलेला असतो, तो देखील तेच म्हणत असतो, तुम्हाला खरोखरच काही कळत नाही का. हर्षवर्धननं एवढ्यावरच थांबलेला नसतो, तर त्याने सगळा व्हिडिओ देखील व्हायरल केलेला असो. त्याने मुलाखत दिलेली असते आणि तो म्हणत असतो की मीही का माझ्यासोबत म्हणजे संमतीने आम्ही हे सगळं काही केलेलं आहे असं तो भलतं बोलत असतो. हा व्हिडिओ मिहिका देखील बघते. ती खूपच संताप करत असते, एवढी रडत असते की जेणेकरून तिला असं वाटत असं की जर माझ्यासमोर तो राहिला असा तर मी काय करेल असं देखील ती विचार करत असते. एवढ्यावरच हर्षवर्धन थांबत नाही, तर त्याने महिला ज्या आहेत त्यांना देखील मुक्ताच्या घरी पाठवलेलं असतं आणि म्हणत असतो की आता तुम्हाला जे करायचं ते करा, कारण की ते बाई आहे ती चांगली नाही असं देखील त्याने त्या महिलांना सांगून पाठवलेलं असतं. त्या महिला आलेल्या असतात, त्या म्हणत असतात की मुक्ता कोळी तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटली नाही का. मुक्ता कोळी हाय हाय अशा त्या घोषणा करत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही हर्षवर्धनला बदनाम करण्यासाठी स्वतःच्या बहिणीचा तुम्ही वापर केला, लाज वाटत नाही का. त्यावेळेला मात्र मुक्ता खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की तुम्हाला काय कळतंय, तुम्ही काय म्हणताय ते, माझ्या बहिणीचा मी कशाला वापर करणार. त्या बायका म्हणत असतात की हिचं तोंड काळंच केलं पाहिजे आणि म्हणूनच त्या तिचं तोंड काळं करण्याकरता पुढे आलेल्या असतात. इंद्रा आता मात्र ढाल बनून पुढे आलेली असते. ती म्हणत असते की जर माझ्या सुनेवर तुम्ही असं काही केलं ना आणि हात जरी लावला ना तर बघा तुम्हाला मी काय करेल ते, तुमचा हात मोडून देणार आहे. अशा पद्धतीने इंद्रा देखील खूप संतापलेली असते आणि ती मुक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली असते. ती म्हणत असते की माझ्या सुनेचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. तुम्ही इथे का आलात आणि तुम्हाला लाज वाटत नाही का. एका बाईच्या विरोधामध्ये उभं राहिला आहात, सत्य काय आहे ते देखील जाणून घेतलेलं नाही. अशा पद्धतीने इंद्रा मात्र मुक्ताला प्रोटेक्ट करत असते.